लाडक्या बहिणींना 2100 रुपये वाढवून मिळणार की नाही याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। तर माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम अर्थसंकल्पीय अधिवेशनात 1,500 वरून 2100 रुपये करणार असं महायुतीचे नेते वारंवार सांगतायत। मात्र या अधिवेशनात याबाबत चर्चा होण्यावर प्रश्नचिन्ह असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। अजूनही याबाबत सरकारमध्ये कसलीही चर्चा सुरू नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय। त्यामुळे 2100 रुपये वाढवून बहिणींना मिळणार की नाही याबाबत अजूनही प्रश्नचिन्हच असल्याचं सूत्रांकडून समजतंय। दरम्यान जागतिक महिला दिनी फेब्रुवारी-मार्च महिन्याचे 2 हप्ते जमा होणार असल्याची आनंदाची बातमी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। लाडल्या बहिणीचा एखादा दुसरा हप्ता येईल, पण या पुढचे हप्ते येतील की नाही याबद्दल मी संशयक आहे। एक तर सरकारने 2100 रुपये लाडल्या बहिणीसाठी घोषणा केली। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ती आम्ही विचारणार आहोत की 2100 रुपये तुम्ही केव्हा देणार आहात। 8 तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे। पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही 8 मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे 5-6 तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे।